नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण देशातील पहिले 2025 म्हणजेच 2025मध्ये देशात जेवढ्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या बघा, तर त्यापैकी देशातील पहिले जे होते बघा पहिल्या घटना, तर त्या आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत. काल आपण असाच एक भाग कव्हर केला होता, ज्यामध्ये देशातील 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या कव्हर केल्या होत्या. आज आपण कव्हर करणार आहोत देशातील पहिले प्रश्न. सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे आपला महाराष्ट्र. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की जे आपण हे प्रश्न अगोदर कव्हर केले आहेत, परंतु आज आपण रिव्हिजन घेत आहोत. जेव्हा आपण व्हिडिओ कव्हर करत असतो बघा, तर त्यावेळी आपण प्रश्नासोबत एक्स्ट्रा माहिती कव्हर करत असतो. जसं की आता सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिला राज्य आपला महाराष्ट्र ठरलेला आहे, बरोबर. त्यावेळी आपण महत्त्वाची माहिती कव्हर केली होती बघा. सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राने कोणासोबत करार केला होता, अशी जी काही माहिती आहे बघा, तर ती आपल्याला इथे आठवत असेल तर ती कमेंटमध्ये टाईप करत चला. म्हणजेच देशातील पहिल्या घटनासोबत बघा आपल्याला ती महत्त्वाची माहिती आहे बघा आपण कव्हर केली होती, तर ती चांगली लक्षात राहील आणि या ठिकाणी आपली रिव्हिजन होत जाईल. त्यासाठी बघा, जी काही माहिती आपल्याला आठवत असेल तर ती माहिती या ठिकाणी कव्हर करायची आहे, म्हणजेच कमेंटमध्ये ती टाईप करायची आहे. आता पहिल्या प्रश्नाची माहिती आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायची आहे. जसं की सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आपला महाराष्ट्र, परंतु महाराष्ट्राने कोणासोबत करार केला होता सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी, तर ते आता कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं. असं प्रत्येक प्रश्नासोबत जेवढी माहिती आपल्याला येत असेल तर ती कमेंटमध्ये सांगत चला. दुसरा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर केरळ ठरलेलं आहे बघा, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य. इथे देखील एक प्रश्न बनतो बघा, यासाठी एक आयोग स्थापन केला होता आणि या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ते आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे आपला चांगला अभ्यास होईल आणि देशातील पहिल्या ज्या काही घटना घडल्यात बघा, तर त्या आपल्या या ठिकाणी कव्हर होत जातील. तिसरा आहे, AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र हे AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. तसेच ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र आहे. त्यानंतर आरोग्याचा अधिकार विधेयक लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान आहे. या 2024 मधल्या घटना आहेत, ज्या गेल्या वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आल्या होत्या, त्या इथे आपण कव्हर केलेल्या आहेत. पुढचा आहे, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे बिहार. बिहार ठरलेलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री कोण बनलेत? नितीश कुमार बनलेत. कितव्यांदा शपथ घेतली? 10व्यांदा घेतली आहे. अशा महत्त्वाच्या गोष्टी कमेंटमध्ये टाईप करत चला, म्हणजे चांगला अभ्यास होऊन जाईल. पुढचं आहे, शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर हे अमरावती शहर ठरले आहे. कोणते शहर? तर अमरावती शहर. पक्षी कोणता ज्याची निवड करण्यात आली? तर तांबट पक्षी त्याचं नाव आहे बघा, ज्याची निवड ही अमरावती शहरने केली असून शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरलेलं आहे अमरावती. पुढचं आहे, देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे? तर ते आहे इंद्रजाल रेंजर. कोणते आहे? इंद्रजाल रेंजर. आता हे विकसित कोणी केलेलं आहे? उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण सर्व माहिती आपण प्रश्नासोबत कव्हर केली होती. एक्स्ट्रा माहिती ती आपल्याला किती आठवणीत आहे ते यामार्फत आपल्याला कळून जाईल. देशातील पहिल्या जनरल झेड किंवा जेन झेड पोस्ट ऑफिसची सुरुवात कुठे झाली? तर IIT दिल्ली या ठिकाणी झालेली आहे देशातील पहिल्या जनरल झेड पोस्ट ऑफिसची सुरुवात. पुढचं आहे, ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे गुजरात. पुढचं आहे, देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे? तर देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे? तर ते कोची, केरळ या ठिकाणी बांधले जाणार आहे. अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते ठरले आहे? तर
इंदोर, मध्य प्रदेशमधील इंदोर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरलेले आहे. त्याचप्रकारे देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर कोणते ठरले आहे, तर नवी दिल्ली हे देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर ठरलेले आहे. त्यानंतर पुढचा आहे देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरला आहे, तर देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे बालोद, जो छत्तीसगड राज्यामध्ये आहे बघा. तर तो देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. पुढचा आहे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र हे कोणी विकसित केले आहे, तर स्पेस किड्स इंडिया यांनी विकसित केले आहे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र. पुढचा आहे देशातील पहिल्या नदी फेरी टर्मिनलचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले, तर देशातील पहिल्या नदी फेरी टर्मिनलचे उद्घाटन हे गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आले आहे. पुढचा आहे संपूर्ण राज्यामध्ये भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले, तर संपूर्ण राज्यामध्ये भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पंजाब. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले, तर गोवा हे सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पुढचा आहे फक्त शाकाहारी असणारे जगातील व देशातील पहिले शहर कोणते ठरले, तर पालिताना आहे बघा. फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले व देशातील पहिले शहर ठरलेले आहे, जे गुजरात राज्यामध्ये आहे. पुढचा आहे बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग हा कोठे राबवला जाणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रामधील जुन्नर विभागामध्ये बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग हा राबवला जाणार आहे. जुन्नर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते कमेंट करून सांगायचं आहे. याच ठिकाणी बघा शिवनेरी किल्ला आहे, शिवनेरी किल्ला. देशातील पहिला वुमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम कोणत्या राज्याने राबवला आहे, तर देशातील पहिला वुमेन वेलनेस ऑन व्हील्स उपक्रम हा तमिळनाडू राज्य सरकारने राबवला आहे. त्यानंतरचा पुढचा आहे भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हा कोणत्या संस्थेने विकसित केला आहे, तर IIT बॉम्बेने विकसित केलेला. कोणी? IIT बॉम्बेने. इथे मायक्रोस्कोप आहे हा, ते सोप झालेला आहे मायक्रोस्कोप. भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हा IIT बॉम्बेने विकसित केला आहे. भारतातील पहिला केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिज हा कोठे उभारण्यात आला, तर भारतातील पहिला केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिज हा ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी उभारण्यात आला असून याला नाव काय देण्यात आले, तर बजरंग सेतू असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. भारतातील सर्वात लांबीचा सागरी सेतू कोणता? अटल बिहारी वाजपेयी सेतू, ज्याला अटल सेतू असं शॉर्टमध्ये नाव देण्यात आलेलं आहे, जे मुंबई या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर देशातील पहिला केबल स्टेड ब्रिज हा कोठे उभारण्यात आला, तर गुजरात या ठिकाणी उभारण्यात आलेला देशातील पहिला केबल स्टेड ब्रिज गुजरात या ठिकाणी. त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे? सुदर्शन सेतू. लक्षात असू द्या, सुदर्शन सेतू. देशातील पहिला काचेचा पूल हा कोठे बांधण्यात आला आहे, तर देशातील पहिला काचेचा पूल हा कन्याकुमारी तमिळनाडू या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. तसंच महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आला, तर नापणे धबधब्यावर बांधण्यात आलेला आहे, जे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा आहे देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम हे कोठे उभारले जाणार आहे, तर मिरकरवाडा रत्नागिरी या ठिकाणी देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम हे उभारले जाणार आहे. जिल्हा लक्षात ठेवायचा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, ज्या ठिकाणी देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम हे उभारले जाणार आहे. आता त्याला नाव काय देण्यात येणार आहे, तर कान्होजी आंग्रे यांचं नाव त्या क्रिकेट स्टेडियमला देण्यात येणार आहे, कान्होजी आंग्रे. पुढचं आहे शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले, तर अमरावती शहर ठरलेलं आहे. मगाशीच आपण पाहिलं होतं, पुन्हा रिपीट झालेलं आहे, त्यासाठी क्षमा असावी. तर तांबट पक्षी हा शहर पक्षी म्हणून अमरावती शहराने त्याची निवड केली आहे. असं करणारा तो महाराष्ट्रातील पहिला शहर ठरलेला आहे. देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार ही बंगळुरू या ठिकाणी सादर करण्यात आली, परंतु या पहिल्या ड्रायव्हरलेस कार जी काही आहे बघा, तर ती कोणी तयार केलेली आहे, तर ती विप्रो
IISc आणि RV या 3 कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार सादर केली होती बंगळुरू या ठिकाणी. देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सीची सुरुवात ही कोठे झाली? तर नोव्हेंबर 2025 मध्ये देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सीची सुरुवात ही दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. कोठे? दिल्ली या ठिकाणी. पुढचा आहे देशातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा कोठे सुरू झाला आहे? तर देशातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू झाला आहे. पुढचा आहे देशातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरले आहे? तर देशातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य ठरलेलं आहे केरळ. प्रश्न IMP आहे, डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न जो आहे बघा त्यामध्ये आता बरेच वेळा आपल्याला कन्फ्युजन येईल. प्रश्न काय आहे? तर देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले आहे? मगाशी आपण पाहिलं 100% डिजिटल साक्षर राज्य, हा डिजिटल शब्द इथे नाही आहेत, लक्षात असू द्या. तर देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरलेलं आहे मिझोरम. लक्षात असू द्या, मिझोरम हे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरलेलं आहे. आणि इथे डिजिटल साक्षर राज्य विचारलं तर केरळ. कधी कधी भरपूर जणांना वाटेल की देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य केरळ आहे, परंतु ते चुकीचं आहे. देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य आहे बघा मिझोरम. दुसऱ्या क्रमांकावर आहे गोवा, तिसऱ्यावर आहे त्रिपुरा, चौथ्यावर आहे हिमाचल प्रदेश. हे झालं राज्याबाबतीत. जर आपण केंद्रशासित प्रदेशचा विचार केला तर देशातील पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत? तर बघा लडाख आहे, लडाख. पुढचा आहे OpenAI ChatGPTचे देशातील पहिले ऑफिस हे कोठे सुरू होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी OpenAI ChatGPTचे देशातील पहिले ऑफिस हे सुरू होणार आहे. पुढचा आहे टेस्लाचे देशातील पहिले शोरूम हे कोठे सुरू झाले आहे? तर BKC मुंबई या ठिकाणी. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई या ठिकाणी टेस्लाचे देशातील किंवा भारतातील पहिले शोरूम हे सुरू झालेले आहे. टेस्लाचे संस्थापक कोण? कमेंट करून सांगायचं आहे. आता भारतामध्ये पहिले शोरूम मुंबई या ठिकाणी सुरू झाले, परंतु भारतातील पहिले ग्राहक जर विचारले तर लक्षात असू द्या प्रताप सरनाईक. MSRTCचे सध्याचे अध्यक्ष आहेत बघा प्रताप सरनाईक. तर हे भारतातील पहिले ग्राहक आहेत टेस्लाचे. पुढचा आहे भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोठे लॉन्च करण्यात आली आहे? तर भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ही जिंद ते सोनीपत या दरम्यान लॉन्च करण्यात आली आहे. पुढचा आहे देशातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? तर याक्तेन सिक्कीम या ठिकाणी देशातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. पुढचा आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे तेलंगणा. लक्षात असू द्या. पुढचा आहे प्रश्न देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ हे देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य ठरले आहे. पुढचा आहे जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क ज्याचं नाव काय आहे? तर अनोखी दुनिया. लक्षात असू द्या जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क अनोखी दुनिया हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. कोठे? तर खुर्जा. हे एक लक्षात ठेवायचं आहे, खुर्जा या ठिकाणी जगातील पहिला किंवा भारतातील पहिला जर विचारलं तर लक्षात असू द्या प्रश्न काही विचारला जाईल. तर भारतातील पहिला किंवा जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा अनोखी दुनिया त्याचं नाव आहे, जे उत्तर प्रदेश राज्यामधील खुर्जा या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे. पुढचा आहे भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी ही कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर आसाम राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी. पुढचा आहे देशातील पहिल्या PM मित्र पार्कची पायाभरणी ही कोठे करण्यात आली? तर धार मध्य प्रदेश या ठिकाणी देशातील पहिल्या PM मित्र पार्कची पायाभरणी ही करण्यात आली आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढचा आहे महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर तमिळनाडू राज्य हे बघा महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील व जगातील पहिले राज्य कोणते ठरले? तर आंध्र प्रदेश हे व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील व जगातील पहिले राज्य ठरले आहे. पुढचा आहे भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक ही कोणत्या शहरात सुरू झाली आहे?
तर दिल्ली या शहरामध्ये सुरू झालेली आहे भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक. त्यानंतरचा पुढचा आहे देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प हा कोठे सुरू करण्यात आला, तर कोपरगाव या ठिकाणी देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. आता कोपरगाव कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या साखर कारखान्यामध्ये देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प हा सुरू करण्यात आला, उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा आहे भारताची पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली, तर कुनो राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे बघा. तर या ठिकाणी भारताची पहिली चित्ता सफारी ही सुरू झालेली आहे. जर एक्स्ट्रा माहिती आपण घेतली तर 2022 सर्वप्रथम 8 चित्ते जे आहेत बघा, तर नमिबिया या देशातून भारतात आणण्यात आले होते. सर्वप्रथम 2022 नमिबियातून. त्यानंतर 2023 साली 12 चित्ते हे दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आले होते. किती? 12 चित्ते. असे 20 चित्ते हे आणल्यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आले होते. एक प्रश्न IMP, भारतामधून चित्ता नामशेष केव्हा झाला, तर 1952 झाला. 2022 8 चित्ते नमिबियातून, 2023 साली 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून, आणि आता 2025 अखेरीस बोत्सवानामधून देखील भारताने 8 चित्ते हे मागवलेले आहेत. किती? 8 चित्ते. एकूण 28 चित्ते आता होणार आहेत, लक्षात असू द्या. पुढचं आहे मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले, तर उत्तराखंड हे राज्य बघा मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. तसेच समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर त्याचं उत्तर देखील असणार आहे उत्तराखंड. पुढचं आहे गुगल भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब किंवा AI हब हे कोठे स्थापन करणार आहे, तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी गुगल भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब हे स्थापन करणार आहे. पुढचं आहे भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे कोठे स्थापन करण्यात आले, तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे स्थापन करण्यात आले आहे. पुढचं आहे देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ही कोठून कोठे धावली, तर देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ही अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावलेली आहे. जर विचारलं कोणत्या राज्यात, तर गुजरात राज्यामध्ये. कोणत्या राज्यात? गुजरात राज्यामध्ये धावलेले आहे. प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. आता इथे विचारलं काय, तर कोठून कोठे धावली, तर अहमदाबाद ते भुज धावली. कोणत्या राज्यात धावली, तर गुजरात राज्यामध्ये धावली. याचं जुनं नाव काय आहे, नमो भारत रॅपिड रेल्वे, कमेंट करून सांगायचं आहे. धावत्या ट्रेनमध्ये ATM असलेली भारताची पहिली एक्सप्रेस कोणती ठरली आहे, तर धावत्या ट्रेनमध्ये ATM असलेली भारताची पहिली एक्सप्रेस ठरलेली आहे पंचवटी एक्सप्रेस. आता ही पंचवटी एक्सप्रेस कोठून कोठे धावते, कमेंट करून सांगायचं आहे. विधानसभेत दिव्यांग लोकांना सांकेतिक भाषा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले, तर पंजाब हे विधानसभेत दिव्यांग लोकांना सांकेतिक भाषा सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. पुढचं आहे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय हे कोठे तयार केले जात आहे, तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय हे तयार केले जात आहे. आता वापर कशाचा केलेला आहे, तर त्या ठिकाणी INS गुलदारचा वापर करत भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तयार केले जात आहे. पुढचं आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही कोठून कोठे धावणार आहे, तर ती पटना ते दिल्ली या दरम्यान धावणार आहे. विचारलं राज्य, तर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही बिहार या राज्यामधून धावणार आहे. कोठे, तर बिहार राज्यामधून. कोठून कोठे? पटना ते दिल्ली या दरम्यान ती धावणार आहे. पुढचं आहे देशातील पहिली जागतिक बाजारपेठ कोठे स्थापन केली जाणार आहे, तर पालघरमधील वाढवण बंदर या ठिकाणी देशातील पहिली जागतिक बाजारपेठ ही स्थापन केली जाणार आहे. देशातील सर्वात मोठी बंदर कोणते, तर वाढवण बंदर जे पालघर जिल्ह्यामध्ये विकसित केले जात आहे. पुढचं आहे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव कोणते ठरले आहे, तर सातनवरी जे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, तर हे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव ठरले आहे. पुढचा आहे देशातील पहिला सौर जिल्हा कोणता ठरला आहे, तर दीव हा देशातील पहिला सौर जिल्हा ठरला आहे. त्यानंतरचा पुढचा आहे भारतातील पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस हा कोणी सादर केला आहे, तर IIT मद्रासने केला आहे भारतातील पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस. पुढचा आहे भारतातील पहिले
ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर जरहरा, उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे भारतातील पहिले ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र. पुढचं 60वं आहे, देशातील पहिली देशातील पहिली UPI ICD अधिग्रहणकर्ता बँक कोणती ठरली आहे? तर ठाणे जनता सहकारी बँक, जिचं शॉर्टमध्ये नाव आहे TJSP बँक. तर TJSP बँक किंवा ठाणे जनता सहकारी बँक ही देशातील पहिली UPI ICD अधिग्रहणकर्ता बँक ही ठरलेली आहे. त्यानंतर शेवटचा 61वा आहे, देशातील पहिला AI जिल्हा हा कोणता ठरला आहे? तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा देशातील पहिला AI जिल्हा ठरलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाच्या 61 ज्या काही देशातील पहिल्या घटना आहेत बघा, तर या ठिकाणी आपण कव्हर केल्या, ज्या येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. असाच एक भाग आपल्याला कव्हर करायचा आहे, त्याचं नाव असणार बघा 2025 मधील महत्त्वाचे पुरस्कार, ज्यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे पुरस्कार कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर चौथा एक भाग असणार आहे, त्यामध्ये आपण ज्या काही स्पर्धा झाल्या बघा, तर त्यामध्ये कोणी कोणी विजेतेपद पटकावलेले आहे, जसं की ODI विश्वकप झालं, T20 विश्वकप झालं, त्यामध्ये कोण कोण विजेता ठरलेला आहे बघा, तर ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. असे 4 महत्त्वाचे भाग आपण इथे कव्हर करणार आहोत. काल एक झालं महत्त्वाच्या नियुक्त्या, आज आपण कव्हर केलं देशातील पहिल्या गोष्टी, उद्या किंवा परवा आपण कव्हर करणार आहोत महत्त्वाचे पुरस्कार, त्यानंतर 2-3 दिवसांनी महत्त्वाच्या स्पर्धा आणि त्याचे विजेते कव्हर करणार आहोत. असे 4 भाग आपण एकत्र करून एक जम्बो PDF या ठिकाणी अपलोड करणार आहोत. तो देखील आपल्याला भेटून जाईल. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल आपण, तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक देखील करायचं आहे. खाली टेलिग्राम लिंक देईन मी, त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी आपण महत्त्वाचे जे काही माहिती असते बघा, तर ती आपण तिथे कव्हर करत असतो. तसेच चालू घडामोडीचे जे काही रोज आपण व्हिडिओ पाहतो बघा, तर ते देखील आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो. त्यासाठी लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.